नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर तुमच्यासाठी घेऊन आला आहे फुल मॅथ कोर्स. ठीक आहे, तर बघा एक मॅथ्सची आपण एक बॅच चालू केली आहे, मॅथ कोर्स चालू केलेला आहे. 12 जे काही 2022 ची बॅच आहे, हे ना, जे 12 साठी आहे. ओके, तर त्यांच्यासाठी आपण मॅथ्सची बॅच रेग्युलर बॅच जी आहे फुल मॅथ कोर्स लॉन्च केलेला आहे. रँकर बॅच 2.0 बॅचचं नाव आहे रँकर बॅच 2.0. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला भेटणार आहे 12th बोर्ड. ठीक आहे, 12th बोर्ड प्लस एमएसटी सीईटी. ओके, तर या बॅच मध्ये काय भेटणार आहे तुम्हाला 12th बोर्ड प्लस एमएसटी सीईटी. तर हे जे लेक्चर्स असणार आहेत लाईव्ह लेक्चर्स होतील झूम ऍप वरती. ठीक आहे, तर लाईव्ह लेक्चर्स असणार आहेत झूम ऍप वरती. चॅप्टर वाईज टेस्ट असतील, नोट्स असतील आणि ऑल डाऊट्स तुम्ही तिथे विचारू शकता. ठीक आहे, तर बघा ही जी बॅच आहे एक 15 ऑगस्टला आपण स्टार्ट करत आहोत. एक लिमिटेड स्टुडंट बॅच आहे, ऍडमिशन सध्या चालू आहे. तर या बॅचची जी फीज आहे ती एक 500 पर मंथ आहे. ठीक आहे, तर एक 500 पर मंथ आहे. 6 मंथ ही बॅच चालणार आहे. 6 मंथ मध्ये तुमचा सिलेबस कव्हर होईल. म्हणजेच बघा 6 मंथची बॅच आहे, 500 पर मंथ फीज आहे. म्हणजेच ती फीज किती होणार आहे तुम्हाला एक 3000 फीस जाणार आहे. पण ही फीज जर तुम्ही वन टाइम पे केली तर ही फीज जाईल तुम्हाला एक 2000 रुपयापर्यंत. ठीक आहे, म्हणजे 2000 रुपयांमध्ये तुम्हाला पूर्ण मॅथ्सचा एमएसटी सीईटी प्लस टोटल बोर्डचा सिलेबस आपण 6 महिन्यामध्ये क्लिअर कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या कोणा विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्याच्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे तुम्हाला किंवा आमच्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला लिंक भेटेल एक गुगल फॉर्मची. तो फॉर्म भरा. ठीक आहे, किंवा 8669171541 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. ठीक आहे, तर तुम्हाला तो गुगल फॉर्म भरल्यानंतर आम्ही कॉन्टॅक्ट करू. तुम्हाला ही जर बॅच जॉईन करायची असेल एक 15 ऑगस्ट पासून जॉईन करू शकता. म्हणजे बॅच स्टार्ट होणार आहे तोपर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिफरन्शिएशन बघतोय. युट्यूब वरती आपले लेक्चर्स चालू आहेत. मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर पूर्ण आपण कम्प्लीट केलेला आहे. आता मॅथ्स 2 मधला फर्स्ट चॅप्टर आहे डिफरन्शिएशन. ओके, तर हा चॅप्टर आपण बघतोय. याच्यामध्ये आपला चालू आहे सध्या एक्झरसाइज 1.2. तर जे कोणी आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी प्लेलिस्ट चेक करा, तिथे बरेचसे व्हिडिओ आपले अवेलेबल आहेत. ओके, तर बघा आता एक्झरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 9 आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू फॉलो. ओके, विथ रिस्पेक्ट टू फॉलोविंग. तर बघा डिफरन्शिएट द फॉलोविंग विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला डिफरन्शिएट करायचे. दिलेल्या फंक्शनला काय करायचं तुम्हाला विथ रिस्पेक्ट डिफरन्शिएट करायचं. ओके, आता याच्यात अगोदरचे जे आपण एक्झाम्पल्स बघितले ते कोणत्या टाईपचे तुमच्या लक्षात आले क्वेश्चन 7 मधले. आता बघा त्यामध्ये काय करायचो आपण, या जे काही मिडल टर्म म्हणजे ही जी टर्म्स असायच्या इथल्या ज्या टर्म्स असायच्या, ठीक आहे ना, या टर्मला म्हणजे कॉस इन्व्हर्स नंतर त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं कॉस मध्ये. ओके, आता हे हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9 हा आहे सबस्टिट्यूशन बेस्ड क्वेश्चन. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन करायचे आहेत. ओके, तर मागच्या याच्यामध्ये काय केलं होतं आपण, जे बेसिक फॉर्म्युलेज आहेत एक्झरसाइज याचे ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युलेज वापरून पहिल्या क्वेश्चन मध्ये काय कॉस ऑफ 2 थिटा वापरला होता बरोबर 7 मध्ये. ठीक आहे, आणि नंतर 8 मध्ये ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले वापरून आपण एक्झाम सॉल्व्ह केले. तर आता इथे तसं नाही करायचं, इथे काय करायचं तुम्हाला सबस्टिट्यूशन करायचं आहे. ओके, आता इथे काही प्रकारचा असा फॉर्म्युला नाहीये तर आपल्याला इथे सबस्टिट्यूशन सॉल्व्ह करायचं. ओके, चला मग सॉल्व्ह करूयात. पहिला क्वेश्चन आहे बघा फर्स्ट क्वेश्चन. ओके, काय करणार पहिल्यांदा लेट फर्स्ट स्टेप लेट y इज इक्वल्स टू cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. ठीक आहे, तर cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. बघा आता इथे सबस्टिट्यूशन काय करायचे, पुट x इज इक्वल्स टू, बघा तुम्हाला आपण सबस्टिट्यूशनचा पूर्ण चार्ट दाखवला होता. ठीक आहे, मागच्या आपण जेव्हा आपण स्टार्टिंगला ज्यावेळेस हा स्टार्ट केला होता चॅप्टर त्यावेळेस तुम्हाला लक्षात असतं आपण एक चॅप्टर मध्ये सबस्टिट्यूशनचा चार्ट दाखवला होता बघा तुम्हाला. ठीक आहे, असेल आता तो कुठेतरी आपल्याला जस्ट कंपोजिट दिसत आहे. ठीक आहे, तर बघा ते एक आहे आपण सबस्टिट्यूशनचा तुम्हाला चार्ट शो केला होता. ठीक आहे, तर बघा आता सध्या एक्झरसाइज दिसते. तर एक सबस्टिट्यूशनचं जे आपण म्हणजे ही एक्झरसाइज स्टार्ट करण्याच्या अगोदरचा होता तो. ठीक आहे, तर आपण सध्या जे आपलं चालू आहे. ओके, इथे सबस्टिट्यूशन कंडिशन्स आहेत.
ठीक आहे. सेक इन्व्हर्स असेल, स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आहे. याच्या अगोदर आय थिंक आपण बघितलेलं आहे सबस्टिट्यूशन, इथेच कुठेतरी असेल. तर बघा, डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघितलं. ओके, नेक्स्ट हे काय होते तुमचे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे ते स्टँडर्ड फॉर्म्युले. ओके, हे बघायचं. जस्ट आता आपल्याला बघायचं काय होतं की सबस्टिट्यूशन काय करायचं. ओके, तर हे जे आपण सबस्टिट्यूशनचे काही फॉर्म्युलेज आपण इथे पाहिले होते की अंडर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर एक्स जागी साइन थिटा कॉस थिटा ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट बघा, किंवा टॅन थिटा ठेवू शकता. ठीक आहे. एक्स स्क्वेअर प्लस 1 असेल तर सेक थिटा किंवा कोसेक थिटा. तर याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. ओके, तर बघा, या पेजला आपण नाव देऊयात म्हणजे आपल्याला यूज करता येईल. ओके, त्याला नाव देऊया सबस्टिट्यूशन. ओके, तर बघा, लक्षात राहण्यासाठी याला काय केलं आपण सबस्टिट्यूशन. ओके, आता आपण आपल्या जो एक्झाम्पल आहे त्याच्याकडे जाऊया. तर बघा, क्वेश्चन नंबर जो 9 आहे आपला, येस, क्वेश्चन नंबर 9. तर आता हा क्वेश्चन पूर्ण बेस्ड आहे तुमचा कशाचा, सबस्टिट्यूशन वरती. ओके, मग काय सबस्टिट्यूशन करायचंय कोणत्या याच्यामध्ये ते बघायचं. तर डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायचंय. मग बघा, फर्स्ट आहे, फर्स्ट लेट वाय इज इक्वल्स टू, जस्ट मोमेंट, आय थिंक आपला क्वेश्चन जो आहे वरती आहे. येस, आपण इथे सुरुवात केलेली आहे. तो क्वेश्चन नंबर सेकंड साठी आपण तिथे तो परत घेतलेला आहे. ओके, मग बघा, y is equals to cos inverse of 1 minus x square upon 1 plus x square. आता बघा, 1 minus x square upon 1 plus x square. तर आपण सबस्टिट्यूशन बघा काय केलेलं आहे. ओके, तर बघा, आपण सबस्टिट्यूशन काय केलेलं आहे. 1 मायनस एक्स स्क्वेअर असल्यानंतर तुम्ही काय ठेवू शकता, अंडर रूट मध्ये जरी असेल तर इथे एक्स जागी टॅन थिटा ठेवू शकता, किंवा इथे बघा जस्ट अशा टाईपचा असेल. ओके, बघा, 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असं जर असेल तर एक्स इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करायचंय, टॅन थिटा. ओके, मग हा फॉर्म्युला आपल्याला तिथे वापरायचा आहे. ओके, एक्स इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करणार आता आपण, एक्स इज इक्वल टू सबस्टिट्यूट करायचं आपल्याला टॅन थिटा. ओके, मग बघा, आता हे कशावरून सबस्टिट्यूट करतोय आपण, कारण आपण ते शिकलेलं आहे की त्या आतमध्ये की 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल किंवा 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर एक्स इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करणार आहे आपण, टॅन थिटा. बघा, मी सबस्टिट्यूट करतो, पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, आता काय सबस्टिट्यूशन केलं, एक्स इज इक्वल टू टॅन थिटा. मग बघा काय भेटेल मला, वाय इज इक्वल टू, याच्यावरून थिटा इज इक्वल टू काय भेटणार आहे, एक्स इज इक्वल टू असेल टॅन थिटा, तर थिटा काय असणार आहे, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. ओके, थिटा काय असणार आहे याच्यावरून, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. बघा काय भेटणार आहे, हा कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस एक्स, एक्सच्या जागी काय टॅन, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन. ओके, बघा आता एक्सच्या जागी मी टॅन थिटा ठेवतो, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, कॉस इनव्हर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, विच इज इक्वल्स टू, आता याला काय करायचं, मला सिम्प्लिफाय करायचंय. मग कसं सिम्प्लिफाय करणार, आता इथे बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता एक लक्षात घ्या, इथे कॉस इनव्हर्स आहे म्हणजे इथे मला एकतर काय आणायचं आहे, कॉस किंवा सेकच्या फॉर्म मध्ये आणायचे. ओके, जसं आपण मागे विचार करत होतो त्या टाइप मध्ये. ओके, कॉस किंवा सेक मध्ये याला मला कन्व्हर्ट करायचे. मग कसं करणार, बघा, कॉस इनव्हर्स ऑफ हा जो 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आहे ऍज इट इज, याला लिहूया साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. बघा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय होणार आहे, सेक स्क्वेअर थिटा. ओके, जस्ट बघा, हे नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्टली 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आपण डायरेक्टली लिहूया. ओके, तर बघा आता ते कसं लिहिणार आहे ते लक्षात द्या. आता बघा, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाला काय लिहितो मी, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. ओके, डिनॉमिनेटर मध्ये बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा लिहूया सेक स्क्वेअर थिटा. ओके, इथे काय असणार आहे, सेक स्क्वेअर थिटा. आता हा कॉस स्क्वेअर थिटा जर इकडे बघा, हा इथे काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन काय असणार आहे, कॉस स्क्वेअर थिटा आणि पूर्ण होल टर्म डिवायडेड बाय सेक स्क्वेअर थिटा. ओके, तर बघा हा जो 1 अपॉनचा सेक आहे बघा, ए अपॉन बी अपॉन असा असेल ना, तर हा इथे कॉस होईल, बरोबर, हे दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये येतील. म्हणजे हा कॉस, जस्ट मोमेंट बघा, हे कशा टाइप मध्ये असणार आहे, इथे बघा जर ए अपॉन बी अपॉन सी असेल, जस्ट बघा काय असणार आहे, जर माझ्याकडे असा असेल ए अपॉन बी अपॉन सी, याला काय लिहू शकतो, ए अपॉन बी सी. ठीक आहे, तर त्याच्यानुसार बघा
काय होईल, हा सेक स्क्वेअर थिटा जो आहे इथे इथे कॉस स्क्वेअर थिटा आणि हा सेक स्क्वेअर थिटा, तर काय कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा असतो कॉस ऑफ 2 थिटा अपॉन हा कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा, आणि कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा कॅन्सल होईल बरोबर, कारण सेक स्क्वेअर थिटाला मी 1 मायनस कॉस 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा लिहू शकतो, तो कॉस कॉस कॅन्सल म्हणजे कॉस इंटू सेक कॅन्सल होतो 1 भेटतो, म्हणजे काय भेटला मला कॉस ऑफ 2 थिटा. ओके, कॉस ऑफ 2 थिटा. तर बघा इथे डायरेक्टली मी काय करणार आहे आता, कॉस ऑफ 2 थिटा सबस्टिट्यूट करणार आहे, कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ 2 थिटा. आलंय लक्षात. तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला डायरेक्टली सबस्टिट्यूट करायचंय कॉस ऑफ 2 थिटा विच इज इक्वल्स टू 2 थिटा. वाय इज इक्वल्स टू काय भेटला, टू कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल झाला. बघा आता लक्षात ठेवा, जर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असेल, त्याला डायरेक्टली सबस्टिट्यूट करायचंय कॉस ऑफ 2 थिटा. ओके, कसं येतं ते आपण आता इथे दाखवलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल, जस्ट सिम्प्लिफाय करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, मग आता बघा, आता मला वाय भेटला. ओके, बघा आता मला काय भेटलेलं इथे, वाय इज इक्वल्स टू 2 थिटा. आता आपण या जे फंक्शन जे भेटलेलं आहे आता आपल्याला सिम्प्लिफाईड फंक्शन आहे बरोबर, मग या फंक्शनला आपण काय करणार आहे, हा जो फंक्शन आहे सिम्प्लिफाईड फंक्शन, तर याला आपण जस्ट मोमेंट. ओके, तर बघा या सिम्प्लिफाईड फंक्शनला आपल्याला काय करायचे, डिफरन्शिएट करायचे. ओके, मग डिफरन्शिएट करूयात. बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, याला डिफरन्शिएट करायचे विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा काय भेटते, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वेगेट. ओके, मेन जो क्वेश्चन आहे आपला तो डिफरन्शिएशनचा आहे, मग मी याला डिफरन्शिएट करतो, dy बाय dx इज इक्वल्स टू, ओके, डी बाय डी एक्स ऑफ. आता इथे बघा जो 2 थिटा आहे यालाच काय लिहू शकतो, 2 इंटू थिटा. बघा आता बघा, आपण एक्स इज इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट केलं होतं, टॅन थिटा. ओके, एक्स इज इक्वल्स टू काय ठेवलं होतं, टॅन थिटा. थिटा काय झाला, टॅन इनवर्स एक्स. ओके, तर हा काय होईल, थिटाच्या जागी जर आपण रिसबस्टिट्यूट केलं तर 2 टॅन इनवर्स एक्स. ओके, 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू, बघा आता डेरिव्हेटिव्ह घ्या त्याचा, काय होईल, 2 कॉन्स्टंट बाहेर, टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, मग dy बाय dx काय भेटला, 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, dy बाय dx इज इक्वल्स टू 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर, dy बाय dx. आलं लक्षात. बघा आता या टाईपच्या क्वेश्चन मध्ये, आता हा जो क्वेश्चन आहे तुमचा पूर्ण क्वेश्चन, ओके, तर हा पूर्ण क्वेश्चन कशाच्या बेस्ड आहे, सबस्टिट्यूशन बेस्ड आहे. सबस्टिट्यूशन इथे आपल्याला करायचे. ओके, पहिली गोष्ट सबस्टिट्यूशन करायचे, मग काय सबस्टिट्यूशन करायचे ते आपण बघितलेले अगोदर. मग एक्स जसं आता इथे 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, तर एक्स इज इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट करणार, टॅन थिटा. ओके, एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा सबस्टिट्यूट केला, तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता याला लक्षात ठेवायचं, जर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असेल, तर त्याला डायरेक्टली कॉस ऑफ 2 थिटा आपण सबस्टिट्यूट करणार. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता क्वेश्चन नंबर सेकंड. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर सेकंड बघा, आता 9th मधला सेकंड आपण आता इथे सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन बघा काय दिलेले, लेट वाय इज इक्वल्स टू, दिलेला क्वेश्चन लिहिणार अगोदर काय दिले, टॅन इनव्हर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर दिलेला आहे, टॅन इनव्हर्स एक्स. आता बघा वाय इज इक्वल्स टू दिलाय. आता लक्षात घ्यायचा, हा जो आहे ना इथे टॅन इनव्हर्सच्या नंतरचा पार्ट, तर याला मला एकतर टॅन मध्ये किंवा कॉट मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, बरं इथं कशाने कन्वर्ट करणार आहे, काय करणार आहे, अशा टाइप मध्ये आता असं जर आले तर आपण काय करणार आहे, सबस्टिट्यूशन. ओके, बघा इथे सबस्टिट्यूशन करायचे, काय सबस्टिट्यूशन करणार, एक्स इज इक्वल्स टू समथिंग आपल्याला इथे सबस्टिट्यूट करावं लागेल. ओके, मग एक्स इज इक्वल्स टू काय करणार, पुट एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा. बरोबर, आता आपण बघितलं बघा की एक्स सबस्टिट्यूशन काय करणार आहे आपण, एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा. जर 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल किंवा 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल, तर एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा सबस्टिट्यूट करायचा. बघा implies theta is equals to tan inverse of x. ओके, theta काय असणार आहे मग, tan inverse of x. आता बघा y is equals to, therefore y is equals to, y काय होईल, tan inverse of x च्या जागी काय ठेवतोय मी, tan theta, म्हणजेच काय भेटेल बघा, 2 tan theta. यस, x च्या जागी 2 tan theta अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. ओके, बघा काय भेटलं मला, 2 tan theta अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. ओके, आता बघा याच्या जागी काय सबस्टिट्यूट, जसं आता आपण बघितलं की 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके ना, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, काय सबस्टिट्यूट करणार आहे आपण याला आता,
डायरेक्टली कॉस ऑफ 2 थिटा. ओके, लक्षात ठेवा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस ऑफ 2 थिटा. आता इथे बघा, जर 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा असेल तर काय सबस्टिट्यूट करायचं. ओके, तर बघा आता तिथे आपण फाइंड करूया 2 टॅन थिटा ऍज इट इज. मी काय देतो त्याला बघा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, न्यूमरेटर मध्ये टॅन थिटाला काय दिलं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता इथे बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे काय असेल, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. ओके, असं असेल बघा इथे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय भेटेल, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. ओके, तर तो डायरेक्टली लिहूया आपण. काय लिहिणार, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. ओके, तर हा कॉस स्क्वेअर थिटा वरती जाईल. बघा काय राहील, 2 साइन थिटा अपॉन कॉस ऑफ थिटा. ठीक आहे ना, इंटू कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. काय असतं, कॉस ऑफ 2 थिटा. यस, हा कॉस थिटा एक कॅन्सल होईल. वरती बघा काय राहिला, न्यूमरेटर मध्ये बघा, आता इथे न्यूमरेटर मध्ये बघा काय राहील शिल्लक. ओके, तर बघा न्यूमरेटर मध्ये काय राहील, 2 साइन थिटा कॉस थिटा. 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे काय, साइन ऑफ 2 थिटा. ओके, आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे कॉस ऑफ 2 थिटा. ओके, म्हणजेच काय भेटेल मला, टॅन ऑफ 2 थिटा. यस, काय भेटलं मला, टॅन ऑफ 2 थिटा भेटलेला आहे. म्हणजेच बघा y इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स ऑफ टॅन ऑफ 2 थिटा. यस, तर काय सबस्टिट्यूट करायचं याच्या जागी, 2 टॅन थिटा अपॉन, लक्षात घ्या आता कशाच्या जागी काय सबस्टिट्यूट करतोय ते लक्षात ठेवा. बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असेल तर कॉस ऑफ 2 थिटा. ओके, 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा असेल तर टॅन ऑफ 2 थिटा. ठीक आहे, येत नसेल तर सरळ सरळ हे स्टेप्स आपण इथे वापरणार आहे. ओके, मग बघा आता नेक्स्ट आता काय होईल, हा टॅन इनव्हर्स टॅन कॅन्सल होईल आणि मला काय भेटणार आहे, y इज इक्वल्स टू, ठीक आहे ना, 2 थिटा. यस, आता काय करायचं, त्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचे. तर बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा काय भेटेल, जस्ट वी गेट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट dy by dx is equals to, okay, derivative of y with respect to x d by dx of जस्ट इथे बघा 2, इथे जस्ट सबस्टिट्यूट करायचा, रिसबस्टिट्यूशन करायचे. जस्ट थिटाच्या जागी जो टॅन इनव्हर्स आपण सबस्टिट्यूट केलेला आहे, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. ओके, हे कुठून घेतोय, जस्ट इथेच आपण काय केलेलं असतं, एक्स इज इक्वल्स टू जो टॅन थिटा सबस्टिट्यूट करतो याचा अर्थ थिटा इज इक्वल्स टू काय असतं, टॅन इनव्हर्स ऑफ एक्स. ओके, म्हणजे 2 टॅन इनव्हर्स ऑफ एक्स वाय भेटतं. ओके, इथेच लिहून घ्यायचं. तर बघा इथे काय होईल, 2 टॅन इनव्हर्स ऑफ एक्स विच इज इक्वल्स टू 2 बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनव्हर्स एक्स इज 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. काय भेटलं मला, dy बाय dx. यस, तर dy बाय dx काय भेटला, 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. यस, आलं का लक्षात. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे. ओके, तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. जस्ट मोमेंट चेक करू द्या खाली. येस, इथेच आहे नेक्स्ट क्वेश्चन. ओके, दिस सिरीज नेक्स्ट क्वेश्चन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, आता काय दिलेलं आहे, साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, हा थर्ड क्वेश्चन बघा, आपण इथे बघतोय थर्ड क्वेश्चन. तर बघा काय दिले, साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. पण लक्षात ठेवायचे, ज्याही वेळेस मला असं दिसेल ना 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, तर माझ्या लक्षात आलं पाहिजे मला काय पुट करायचंय, एक्स इज इक्वल्स टू एकच काय, टॅन थिटा. बघा आता भलेही ते मला काय दिसतंय साइन इनवर्स, पण सबस्टिट्यूशन काय सांगते, 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असेल तर टॅन थिटा सबस्टिट्यूट करायचं. यस, बघा लक्षात येते का, इथे जरी मला साइन इनवर्स दिसत असेल, यस बघा इथे जर समजा मला साइन इनवर्स दिसतोय, ते मागच्या क्वेश्चन मध्ये आपण केलं. यस, काय केलं तिथे की साइन इनवर्स आहे तर साइनच्या फॉर्म मध्ये मला कन्वर्ट करायचे, तो मिडल मध्ये इथली टर्म. ओके, अँगलच्या जागीची. पण ते लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. आता बघा तुम्ही म्हणाल सर मग सबस्टिट्यूशन आणि त्याच्यात फरक कसा ओळखायचा. बघा ते मागचे जे क्वेश्चन होते आणि या क्वेश्चन मध्ये फरक काय, इथे बघा काय आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन, म्हणजे इथे कशाच्या टर्म्स आहेत, एक्सच्या टर्म्स आहेत किंवा एक्स मध्ये फंक्शन आहे. इथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे का मध्ये, ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन आहे का मध्ये, नाही. यस, बघा मागच्या क्वेश्चन मध्ये जरी ते साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स असे फंक्शन होते, तर इथे जे टर्म्स होत्या, या इथे ज्या टर्म्स होत्या त्या कशा होत्या,
ट्रिगोनॉमेट्रिक फंक्शन्स. ओके, हे कसे होते, ट्रिग्नॉमेट्रिक दिलेल्या होत्या, म्हणजे ते आपण फॉर्म्युला ट्रिग्नॉमेट्रिकचे फॉर्म्युले वापरू शकत होतो. ओके, आता इथे दिलेले आहेत का ट्रिग्नॉमेट्रिकचे फॉर्म्युले? नाही दिले, फक्त एक्स मध्ये दिलेले आहे. बरोबर, मग आपल्याला काय करायचंय, त्या एक्सला ट्रिग्नॉमेट्रिकच्या फॉर्म मध्ये लिहायचे, म्हणजे सबस्टिट्यूशन करायचे. ओके, मग सबस्टिट्यूशन केल्यामुळे काय होईल, या एक्सच्या जागी परत तोच म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक येतील आणि त्या ट्रिग्नॉमेट्रिकचे काहीतरी आपण फॉर्म्युले वापरून आन्सर फाइंड करणार. आल्या लक्षात? बघा, सबस्टिट्यूशनचा आणि फॉर्म्युल्याचा क्वेश्चन कसा ओळखायचा, काय, जर साइन इनव्हर्स किंवा कॉस इनव्हर्स नंतर ब्रॅकेटमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक असेल तर मेथड काय असणार आहे, की त्याचा फॉर्म्युला वगैरे काहीतरी वापरून आपल्याला कॅन्सलेशन करून ते साइन इनव्हर्स असेल तर साइन किंवा कोसेक मध्ये आणायचं. हे लक्षात, टॅन इनव्हर्स असेल तर टॅन किंवा कॉट मध्ये आणायचे. पण जर समजा साइन इनव्हर्स नंतर मध्ये जे तुमचं कंपोजिट फंक्शन आहे तिथे जर समजा फक्त एक्स असेल किंवा एक्सच्या टर्म्स असतील, फंक्शन ऑफ एक्स असेल, तर काय करायचे, सबस्टिट्यूशन करायचे. लक्षात घ्या, तर मग सबस्टिट्यूशनच्या मेथड्स वापरायचे. ओके, मग कुठे कोणतं सबस्टिट्यूशन करायचे ते आपण फॉर्म्युलेज वगैरे बघितली, मेथड जो चार्ट आहे बघितलेला. ओके, आता लक्षात घ्या, 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस काय एक्स स्क्वेअर असं असेल तर काय करतो आपण सबस्टिट्यूशन, एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. ओके, तर सुरुवात करायची, लेट वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, तर बघा एक्स इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करणार आहात, पुट एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. येस, तर आता हा जो क्वेश्चन आहे तुम्ही एक्स इज इक्वल टू टॅन थीटा सबस्टिट्यूट करा आणि हा क्वेश्चन मला आहे होमवर्क साठी. ओके, तर जस्ट तुम्हाला आता मी सांगितलेले की कसा ओळखायचा तो सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन. ठीक आहे ना, सबस्टिट्यूशनचा क्वेश्चन म्हणजे लक्षात कसं कळणार की ते सबस्टिट्यूशन करायचे, तर इथे बघायचं पूर्ण एक्स मध्ये आहे फंक्शन तर सबस्टिट्यूशन, ट्रिग्नॉमेट्रिक आहे तर फॉर्म्युला वापरायचा, ट्रिग्नॉमेट्रिकचं फॉर्म्युला किंवा सिम्प्लिफिकेशन करायचं. ठीक आहे, तर त्याला काय करायचंय, सिम्प्लिफिकेशन किंवा फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे, फॉर्म्युला ऑब्लिक सिम्प्लिफिकेशन ट्रिग्नॉमेट्रिक. ओके, मग हे अशा टाइप मध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके, तर सबस्टिट्यूशन मध्ये काय असलं पाहिजे, पूर्ण एक्स मध्ये. तर हा होमवर्क साठी क्वेश्चन घ्या, सिंपल आहे. जस्ट आता जसं आपण सबस्टिट्यूट केलं एक्स इक्वल टू टॅन थीटा, तर याच्यावरून थीटा काय भेटला, टॅन इनव्हर्स एक्स. ओके, तर बाकीच्या स्टेप्स करा आता ते आणि आन्सर फाइंड करा. ओके, आपण क्वेश्चन नंबर 4 बघूया, जस्ट चेक करूया इथे. ओके, नेक्स्ट पेज वरती असेलच क्वेश्चन नंबर 4. तर बघा क्वेश्चन नंबर 4 आहे इथे. बघा, हा क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर लक्षात घ्या. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 दिलाय तुम्हाला, क्वेश्चन नंबर 4. ओके, लेट वाय इज इक्वल टू, तर कोणताही क्वेश्चन असेल तर पहिली आपली मेथड आहे लेट वाय इज इक्वल टू, क्वेश्चन लिहायचा आहे काय आहे, साइन इनवर्स ऑफ 2x अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा, जर आपल्याकडे चार्ट बघितला तुम्ही, तुमच्या लक्षात येईल अंडर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर असेल तर एक्स इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट करतो आपण, साइन थीटा, किंवा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर एक्स इज इक्वल टू ए साइन थीटा. ओके, लक्षात घ्या, इथे काय सबस्टिट्यूट करायचं मला, एक्स इज इक्वल टू साइन थीटा. ओके, मग पुट एक्स इज इक्वल टू साइन ऑफ थीटा, एक्स इज इक्वल टू साइन थीटा सबस्टिट्यूट करायचा आहे, which implies theta is equals to sin inverse of x. ओके, आलं लक्षात. मग आता बघा y is equals to, तर y is equals to काय भेटेल, साइन इनवर्स ऑफ 2 x च्या जागी काय असणार आहे, साइन थीटा, 2 साइन थीटा अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, x च्या जागी साइन थीटा. यस, x च्या जागी काय सबस्टिट्यूट करतोय, x इज इक्वल टू साइन थीटा सबस्टिट्यूट करतोय. मग बघा, which is equals to has sin inverse as it is into 2 sin theta as it is 2 into sin of theta under root of 1 minus sin square theta. अंडर रूट मध्ये काय असणार आता, 1 minus sin square theta is cos square theta. yes, 1 minus sin square theta. ठीक आहे ना, एवढं तर माहिती, 1 minus sin square theta काय असतो, cos square theta, which is equals to बघा sin inverse of 2 sin theta into 1, आता हा झाला cos square theta, अंडर रूट मध्ये आहे काय होईल, कॉस ऑफ थीटा, विच इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ, बघा साइन इनवर्स ऑफ 2 साइन थीटा कॉस थीटा. बघा काय असतो 2 साइन थीटा कॉस थीटा, फॉर्म्युला आहे काय असतं, 2 साइन थीटा कॉस थीटा इज नथिंग बट साइन ऑफ 2 थीटा. यस, हा काय आहे तुमचा साइन ऑफ 2 थीटा आहे. ओके, विच इज इक्वल्स टू बघा वाय इज इक्वल्स टू, हा साइन इनवर्स आणि हा साइन कॅन्सल होईल. ओके, आणि मग आपल्याला काय भेटणार आहे, 2 थीटा. ओके, तर y इज इक्वल्स टू काय भेटला, 2 थीटा, विच इज इक्वल्स टू 2 थीटा म्हणजे काय आहे बघा, x इज इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट केले, साइन
थिटा म्हणजेच एक्स इज इक्वल टू साइन थिटा आहे, तर थिटा इज इक्वल टू काय भेटणार आहे साइन इनव्हर्स एक्स. ओके, तर थिटा काय असणार आहे साइन इनव्हर्स एक्स, साइन इनव्हर्स ऑफ एक्स, टू साइन इनव्हर्स ऑफ एक्स. वाय भेटला टू साइन इनव्हर्स एक्स. तर याला आपल्याला काय करायचं आता डिफरन्शिएट करायचं. ओके, मग डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. ठीक आहे, डिफरन्शिएट करतोय आता विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा काय भेटणार आहे dy by dx is equals to d by dx of ओके, तर काय आहे फंक्शन टू साइन इनवर्स एक्स. ओके, विच इज इक्वल्स टू टू कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हचा बाहेर येईल. ठीक आहे, साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे आन्सर काय भेटलं मला 2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. काय झाला dy बाय dx. ओके, तर हे झालं तुमचं फायनल आन्सर dy बाय dx इज इक्वल्स टू 2 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सीधी नेक्स्ट क्वेश्चन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 5. बघा इथे आहे क्वेश्चन नंबर 5. ओके, याला थोडंसं वरती घेऊया क्वेश्चनला. ओके, बघा क्वेश्चन नंबर 5 आहे इथे कॉस इनव्हर्स ऑफ 3x मायनस 4x क्यूब. ओके, आता बघा कॉस इनव्हर्स ऑफ 3x मायनस 4x क्यूब. बघा आता काय सबस्टिट्यूशन करायचंय आता इथे. तर लेट पहिल्यांदा करूयात y इज इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऑफ 3x मायनस 4x क्यूब. आता इथे बघा x इज इक्वल्स टू मला सबस्टिट्यूट करायचे, पुट x इज इक्वल्स टू साइन थिटा. बरं, आता इथे साइन थिटा का सबस्टिट्यूट केला. बघा माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे साइन ऑफ थ्री थिटाचा. बघा साइन ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे साइन 3 थिटा इज इक्वल्स टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. ओके, तर हा आहे बघा साइन ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला, तो आपण इथे वापरणार आहे. बघा मला दिसतंय का इथे 3x मायनस 4x क्यूब म्हणजे 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा, तो फॉर्म्युला मी वापरणार आहे. ओके, देअरफॉर ओके याच्यावरून काय भेटेल मला थिटा इज इक्वल्स टू साइन इनव्हर्स ऑफ एक्स. ओके, थिटा काय झाला साइन इनव्हर्स एक्स. मग y इज इक्वल्स टू काय भेटेल कॉस इनव्हर्स ऑफ 3 x च्या जागी साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. ओके, विच इज इक्वल्स टू कॉस इनव्हर्स ऍज इट इज. आता फॉर्म्युला वापरा. काय दिले 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. काय आहे फॉर्म्युला बघा इथेच आपण लिहिलेल्यावरती. काय फॉर्म्युला आता साइन 3 थिटा 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा, म्हणजेच काय लिहू शकतो मी याच्या जागी साइन ऑफ 3 थिटा. ओके, विच इज इक्वल्स टू आता बघा हा कॉस इनव्हर्स आहे, हा इथे साइन आहे, मला इथे ब्रॅकेट मध्ये काय आणावं लागेल कॉस. मग मी काय दिलेला कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस 3 थिटा. आलं का लक्षात. बघा कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे काय साइन थिटा. यस, कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजेच काय साइन थिटा. तर साइन थिटाच्या जागी काय लिहिलं आपण कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. हा कॉस आणि कॉस इनव्हर्स कॉस कॅन्सल होतील, असे कॅन्सल करायचे नाहीयेत. ओके, तर बघा अशा प्रकारे आपल्याला कॅन्सल करायचे नाहीयेत. जस्ट लक्षात ठेवा कॉस इनव्हर्स आणि कॉस जवळ असते म्हणजे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर दोघं एकमेकाच्या जवळ असतील तर ते कॅन्सल होतील. ओके, नेक्स्ट बघा ते कॅन्सल झालं तर काय भेटेल मला पाय बाय 2 मायनस 3 थिटा. y इज इक्वल्स टू काय भेटला पाय बाय 2 मायनस 3 थिटा. मग आता माझ्याकडे फंक्शन भेटलेले विच इज इक्वल्स टू पाय बाय 2 मायनस 3 थिटा म्हणजे काय आहे साइन इनव्हर्स ऑफ एक्स. बघा थिटा इज इक्वल्स टू काय आहे साइन इनव्हर्स ऑफ एक्स, कारण एक्स इज इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट केले आपण साइन थिटा. ओके, तर 3 साइन इनव्हर्स ऑफ एक्स. तर y काय भेटला पाय बाय 2 मायनस 3 साइन इनव्हर्स ऑफ एक्स. त्याला आपण डिफरन्शिएट करूया. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. ओके, याला आपण डिफरन्शिएट करतो आता विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा काय भेटेल dy बाय dx इज इक्वल्स टू स्टेप बाय स्टेप जाणार आहोत डी बाय डी एक्स ऑफ पाय बाय 2 मायनस 3 साइन इनव्हर्स एक्स. ओके, बघा काय भेटणार आहे आपल्याला विच इज इक्वल्स टू पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे मायनस 3 बाहेर आणि साइन इनव्हर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल्स टू मायनस 3 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. काय आहे आता हा dy बाय dx. ओके, तर बघा फायनल आपल्याला भेटलेले dy बाय dx इज इक्वल्स टू मायनस 3 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके,
बघा डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय भेटलेले आहे -3 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, तर अशा टाईपचे क्वेश्चन्स आहेत इथे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके, तर क्वेश्चन नंबर 9 बघतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 6th क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 9 मधला 6th क्वेश्चन आहे. जस्ट सी दी 6th क्वेश्चन. ओके, तर बघा आता तुमच्या लक्षात आला असेल या इथे म्हणजे पॅटर्न आपल्याला कोणता यूज करायचा. ओके, तर बघा लेट y इज इक्वल टू आपण सुरुवात करूयात. y इज इक्वल टू बघा काय दिलंय कॉस इनवर्स ऑफ e रेस टू x मायनस e रेस टू x अपॉन e रेस टू x प्लस e रेस टू मायनस x. ओके, बघा आता आपल्याला सिम्प्लिफाय करायचे आणि सबस्टिट्यूशन करायचं. बघा आता इथे सबस्टिट्यूशन काय करायचे थोडा वेगळा क्वेश्चन आहे. तर बघा इथे काय करणार आहे मी कॉस इनवर्स ऍज इट इज हा जो e रेस टू एक्स ऍज इट इज मायनस हा e रेस टू मायनस एक्स आहे ना त्याला आपण कसं लिहू शकतो 1 अपॉन e रेस टू एक्स. ठीक आहे ना, डिनॉमिनेटर मध्ये सेम फक्त इथे प्लस राहील 1 e रेस टू मायनस एक्स ला काय देणार 1 अपॉन e रेस टू एक्स. ओके, विच इज इक्वल टू बघा कॉस इनवर्स ऍज इट इज. आता इथे होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल e रेस टू 2x e रेस टू x इंटू e रेस टू x काय होईल e रेस टू 2x -1 अपॉन मध्ये बघा e रेस टू 2x प्लस 1. ओके, आणि इथे न्यूमरेटर मध्ये जो 1 अपॉन e रेस टू एक्स असेल आणि डिनॉमिनेटर मधला 1 अपॉन e रेस टू एक्स कॅन्सल होती. लक्षात येते ना, तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये जो e रेस टू एक्स असणार आहे आणि न्यूमरेटर मध्ये जो इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर काय येईल तो e रेस टू एक्स येईल ना खाली, तर तो जो डिनॉमिनेटर मधला e रेस टू एक्स हे दोघं एकमेकाशी कॅन्सल होतील. म्हणजे मला काय भेटेल e रेस टू 2x -1 अपॉन e रेस टू 2x प्लस 1. आता बघा सबस्टिट्यूशन काय करायचं इथे. बघा आता इथे सबस्टिट्यूशन काय करायचं इथे. जसं बघा आपल्याला माहिती की 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असं असेल तर काय सबस्टिट्यूशन करतो आपण x इज इक्वल टू टॅन थिटा. ओके, इथे बघा e रेस टू एक्स ला जर मी टॅन थिटा सबस्टिट्यूट केलं तर काय होईल टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे, म्हणजे या टाइप मध्ये येईल. येस बघा आता पहिला जो क्वेश्चन होता आपला किंवा दुसरा क्वेश्चन. ओके, तर या क्वेश्चन मध्ये बघा आपण सबस्टिट्यूशन 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरला इथे असेल तो. तर बघा या ठिकाणी तर 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर होता काय केलं एक्स इज इक्वल टू टॅन थिटा आपण सबस्टिट्यूट केलेला आहे. ओके, तेच आपल्याला आता इथे यूज करायचे. तर बघा इथे काय करायचं आपल्याला हा जो e रेस टू 2x आहे ना तर e रेस टू x ला आपण टॅन थिटा सबस्टिट्यूट करणार म्हणजे काय होईल तो टॅन स्क्वेअर थिटा -1. ओके, त्याच्यातून जर आपण मायनस कॉमन काढला तर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा येईल. ओके, बघा आता तो कसं आपण यूज करणार आहे त्याचा. ओके, आता बघा इथे जो तुम्हाला दिसतोय जस्ट इथून आपण मायनस कॉमन काढणार आहे नंतर हा आहे y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ e रेस टू 2x -1 अपॉन e रेस टू 2x प्लस 1. मग बघा आता सबस्टिट्यूशन आपण करतोय पुट e रेस टू x इज इक्वल टू टॅन थिटा. बघा e रेस टू x ला मी काय सबस्टिट्यूट करतोय टॅन थिटा इम्प्लाइज थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ e रेस टू x. ओके, मग बघा देअरफॉर y इज इक्वल टू काय भेटणार आहे बघा कॉस इनवर्स ऍज इट इज e रेस टू 2x म्हणजे काय असणार आहे e रेस टू x दॅट स्क्वेअर. ओके, त्याचा स्क्वेअर म्हणजे काय होईल मला टॅन स्क्वेअर थिटा -1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1. ओके, विच इज इक्वल टू बघा हा आहे कॉस इनवर्स इथून वरतून मायनस कॉमन काढला तर काय राहील 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि डिनॉमिनेटर राहणार आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, आणि आता बघा हा कॉस इनवर्स ऍज इट इज. बघा पहिल्याच क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला काय लिहितो आपण कॉस ऑफ 2 थिटा. कसं येतंय ते तुम्हाला मी दाखवले. ओके, तर बघा 1 मायनस याला काय लिहिणार मी डायरेक्ट कॉस ऑफ 2 थिटा. आलंय का लक्षात तुमच्या 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला काय लिहितो मी डायरेक्टली कॉस ऑफ 2 थिटा. आता इथे बघा हा काय माझ्याकडे मायनस कॉस ऑफ 2 थिटा. जस्ट हे कसं येतं ते आपण बघितलंय बरोबर पहिल्या पहिल्याच एक्झाम्पल मध्ये. तर बघा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ 2 थिटा. जस्ट सिंपल आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला सेक स्क्वेअर थिटा लिहा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाला सिम्प्लिफाय करायचे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. तो क्रॉस मल्टिप्लाय काय झाला तर काय होईल कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा जो असेल कॉस ऑफ 2 थिटा. डिवायडेशनचा तो कॉस स्क्वेअर थिटा आणि जो डिनॉमिनेटर मध्ये कॉस सेक स्क्वेअर थिटा आहे तो कॅन्सल होतील आणि आपल्याला कॉस ऑफ 2 थिटा सिंपल आहे. ओके, इथे बघा इथे काय आहे मायनस
आता मायनसला कसं करणार मग, इथे तर कॉस इनवर्स आहे मायनस कॉस ऑफ 2 थिटा. तर बघा एक आपल्याकडे आहे कॉस ऑफ पाय मायनस थिटा. बघा कॉस ऑफ पाय मायनस थिटा. आता चेंज कसा करतो आपण, हा पाय म्हणजे काय असेल 2 पाय/2. ओके, समजा असं आहे कॉस ऑफ 2 पाय/2 मायनस थिटा. तर बघा 2 पाय/2 म्हणजे काय, इव्हन नंबर ऑफ पाय/2, इव्हन मल्टिपल ऑफ पाय/2 म्हणजे कॉसचा कॉस राहील बरोबर. आणि आता बघा इव्हन नंबर ऑफ पाय/2 म्हणजे काय, कॉसचा कॉस शिल्लक राहतो. ओके, आता पाय/2 म्हणजे पाय म्हणजे काय कन्सिडर केलं आपण. ओके, पाय/2 2 पाय/2. ओके, म्हणजे इव्हन पाय/2 झाला तो. तर कॉसचा कॉस राहील. पण पाय मायनस थिटा बघा बरं, पाय मायनस थिटा कुठे येईल, हा असेल पाय बरोबर, हा पाय असणार आहे पाय मायनस थिटा. ठीक आहे, हा पाय/2 असेल सॉरी, आणि हा इथे काय असणार तुमचा पाय. ओके, पाय मायनस थिटा म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट. ओके, दिस ऑल दिस म्हणजे पाय मायनस थिटा. पाय म्हणजे काय, हा पाय/2. ओके, हा स्ट्रेट वाला पाय/2 आणि इकडच्या साईडचा पाय बरोबर. पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट. ओके, आणि सेकंड क्वाड्रंट बघा बरं, ASTC काय असतं सेकंड क्वाड्रंट मध्ये, पॉझिटिव्ह साइन आणि कोसेक बरोबर. साइन पॉझिटिव्ह असतो, मग कोसेक कसा असणार आहे, निगेटिव्ह कॉस ऑफ थिटा. म्हणजे मायनस कॉस ऑफ पाय मायनस थिटा काय असतो, मायनस कॉस थिटा. ओके, तर लक्षात ठेवा कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज मायनस कॉस थिटा. ओके, कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज मायनस कॉस थिटा विच इज इक्वल्स टू बघा कॉस इनवर्स ऑफ. मग आता मायनस कॉस थिटाच्या जागी काय लिहिता येईल, कॉस ऑफ पाय मायनस थिटा म्हणजेच काय 2 थिटा. ओके, विच इज इक्वल्स टू बघा आता y इज इक्वल्स टू, हा कॉस इनवर्स आणि कॉस कॅन्सल होतील म्हणजे काय भेटणार आहे, पाय मायनस 2 थिटा विच इज इक्वल्स टू पाय मायनस 2 इंटू थिटाच्या जागी बघा काय लिहिणार आता, थिटा इज इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट केलेले आपण बघा, ई रेस टू एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा म्हणजे थिटा काय आहे, टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स. ओके, तर इथे सबस्टिट्यूट करा टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स. यस, तर बघा हा झाला टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स वाय. त्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचे बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट dy बाय dx इज इक्वल्स टू. ओके, तर बघा डी बाय dx ऑफ काय फंक्शन आहे, पाय मायनस 2 टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स. ओके, विच इज इक्वल्स टू, आता पाय कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0 येईल, -2 कॉन्स्टंट बाहेर आला. आता इथे बघा टॅन इनवर्स ई रेस टू एक्स आहे, टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. इथे एक्स जागी काय आहे, ई रेस टू एक्स म्हणजे त्याचा स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स चा मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात. आता इथे कंपोजिट फंक्शन. ओके, आतापर्यंत आपण सिंपल केले होते, आता इथे काय आहे कंपोजिट झाला हा टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स 1/1 प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर इंटू एफ डॅश ऑफ एक्स. तर ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स म्हणजेच आन्सर काय झालं, -2 ई रेस टू एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू एक्स. ओके, तर हा भेटला मला फायनल dy बाय dx. यस, तर हा झाला तुमचा फायनल आन्सर dy बाय dx. तर बघा असे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन नंबर 9 मध्ये. तर असे काही क्वेश्चन्स आहेत, आता मागचे जे क्वेश्चन्स होते ते थोडेसे वेगळे होते. म्हणजे आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता 6th क्वेश्चन आहे. हा जो आपण क्वेश्चन बघितला हा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 6. ओके, आपल्याला क्वेश्चन नंबर 7 करायचा आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 7 बघा. ओके, इथे तुमच्या समोर आहे. तर क्वेश्चन काय आहे, जस्ट थोडस आपण त्याला, ओके तुम्हाला दिसेल व्यवस्थित. तर बघा हा क्वेश्चन आहे आता ते 7. तर अशा टाईपचे तुम्हाला आता लक्षात आले असेल की क्वेश्चन जर असे असतील तर आपल्याला कसं सॉल्व्ह करायचे. ओके, तर कॉस ऑफ 1 मायनस 9 रेस टू एक्स अपॉन 1 प्लस 9 रेस टू एक्स. तर बघा इथे काय सबस्टिट्यूशन करता येईल तुम्हाला की जेणेकरून आपल्याला काहीतरी भेटेल. ओके, आता बघा सिंपल आहे. आता इथे जर असं दिसतंय ना की 1 मायनस 9 रेस टू एक्स, त्याच्यानंतर काय आहे 1 अपॉन 1 प्लस 9 रेस टू एक्स. तर बघा जर मी एक्स असं काहीतरी सबस्टिट्यूशन केलं जेणेकरून मला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा भेटेल अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर याला मी काय सबस्टिट्यूट करू शकतो, कॉस थिटा. ओके, मग आता माझ्याकडे कमतरता कशाची आहे की मला इथे सबस्टिट्यूट केल्यानंतर म्हणजे जर 9 रेस टू एक्स ला मी सबस्टिट्यूट केलं तर काय भेटेल मला 1 मायनस टॅन. ते नकोय. बघा मग आता काय करायचं त्यासाठी, पहिली स्टेप लेट y इज इक्वल टू दिलेला फंक्शन द्या,
काय आहे कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 9 रेस टू एक्स अपॉन 1 प्लस 9 रेस टू एक्स. ओके, बघा आता कॉस इनवर्स ऑफ, तर इथे काय करायचं 1 ऍज इट इज मायनस हा जो 9 आहे ना याला काय करूया 3 चा स्क्वेअर आणि दॅट रेस टू एक्स. ओके, बघा आता 9 ला मी काय देतोय 3 स्क्वेअर. ओके, प्लस 9 ला काय देतोय 3 स्क्वेअर आणि दॅट रेस टू एक्स. बघा विच इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ, ओके, हा काय होईल 1 मायनस 3 रेस टू 2x. ओके, आलं का तुमच्या लक्षात आता बघा, आणि हा काय होईल 1 अपॉन 3 रेस टू 2x. ओके, तर हा झाला तुमचा y. आता बघा सबस्टिट्यूशन आपल्याला काय करायचे. ओके, तर मग आता याच्यामध्ये बघा आपण काय सबस्टिट्यूशन करणार आहे. तर पुट बघा जर मी 3 रेस टू एक्स ला सबस्टिट्यूट केलं, पुट 3 रेस टू एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा. ओके, बघा मी काय सबस्टिट्यूट करतोय 3 रेस टू एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा, म्हणजे काय होईल तर 2 जो आहे आता हे जे असं असतं 3 रेस टू 2x यालाच कसं लिहू शकतो आपण 3 रेस टू एक्स दॅट स्क्वेअर. ओके, म्हणजे 3 रेस टू एक्स इज इक्वल्स टू काय आहे टॅन थिटा. ओके, विच इम्प्लाइज थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ, बघा काय इम्प्लाइज करेल थिटा इज इक्वल्स टू काय भेटेल मला इथून टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स. ओके, बघा थिटा भेटलेला आहे. मग आता y इज इक्वल्स टू देअरफॉर y इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस इथे काय होईल टॅन स्क्वेअर थिटा, डिनॉमिनेटर मध्ये काय येणार आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. यस, आले का आता लक्षात. सिंपल आहे बघा, जस्ट काही टेन्शन घेण्याची गरज नाही, जस्ट सिंपल आरामात क्वेश्चन्स करायचे. नेक्स्ट आहे बघा आपल्याकडे आता कॉस इनवर्स. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये बघा आता तुम्हाला मी सांगितलं 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ऍज इट इज असं दिसलं की डायरेक्टली काय लिहायचंय कॉस ऑफ 2 थिटा. यस, डायरेक्टली कॉस ऑफ 2 थिटा, नथिंग इन दॅट. ओके, सॉल्व्ह करून तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईलच. ओके, विच इज इक्वल्स टू राहणार आहे 2 थिटा. ठीक आहे, आता हा कॉस इनवर्स कॉस कॅन्सल झाला, काय भेटला आपला y इज इक्वल्स टू 2 थिटा. ओके, मग याला डिफरन्शिएट करायचंय. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x कॉमा वी गेट. ओके, तर डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x तर काय भेटेल dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ. ओके, ठीक आहे, बघा इथे राहिलं 2 थिटा, थिटाच्या जागी सबस्टिट्यूट करा. ठीक आहे, थिटा काय आहे रिसबस्टिट्यूट करायचे बघा टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स. ओके, इथे सबस्टिट्यूट रिसबस्टिट्यूशन करून घ्यायचे टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स. ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ काय 2 टॅन इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स विच इज इक्वल्स टू बघा 2 कॉन्स्टंट आला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. बघा टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह का टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर, म्हणजे 3 रेस टू 2x होईल. ओके, 3 रेस टू एक्स इन त्याचा स्क्वेअर केला तर 3 रेस टू 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 रेस टू एक्स. यस, तर मल्टिप्लिकेशन मध्ये काय होईल 3 रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह येईल. ओके, विच इज इक्वल्स टू बघा विच इज इक्वल्स टू हा 2 ऍज इट इज डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस 3 रेस टू 2x इंटू 3 रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह 3 रेस टू एक्स इंटू काय असतो ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए म्हणजे लॉग ऑफ 3. यस, तर dy बाय dx फायनल आन्सर काय भेटणार आहे आपल्याला बघा dy बाय dx इज इक्वल्स टू 2 आता हा लॉग ऑफ 3 आहे 2 लॉग ऑफ 3 इंटू 3 रेस टू एक्स अपॉन 1 प्लस 3 रेस टू 2x. ओके, तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. यस, आले का लक्षात. आता हे अशा टाइप मध्ये क्वेश्चन आहेत आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. यस, तर असा हा क्वेश्चनचं हे फायनल आन्सर आहे. ओके, तर लक्षात आला असेल तुमच्या. क्वेश्चन नंबर 7 होता. येस, क्वेश्चन नंबर 7 बघितलं आपण. क्वेश्चन नंबर 9 मधला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 4 रेस टू एक्स प्लस 1 बाय 2 प्लस 2 रेस टू. ओके, तर याच टाइपचा क्वेश्चन आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आज आपण इथेच थांबूया. भेटूयात पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत नमस्कार.